होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण बघणार आहोत मॅथ क्लास 8 चॅप्टर 6। त्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। तर बघा मित्रांनो, इंग्लिश सोबत आपण मॅथ सुद्धा सुरू केलेलं आहे। तुम्हाला जर इंग्लिश वगैरे वाचता येत नसेल तर तुम्ही आपले रीडिंगचे व्हिडिओ बघून इंग्लिश वाचन शिकू शकता। तर बघा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 हा आपण काय करणार आहे, आज घेणार आहे प्रॅक्टिस सेट 6.1। तर बघा मित्रांनो, काय एग्जांपल आहे, x² + 9x + 18। तर इथे लिहायचं सोल्यूशन। सोल्यूशन दिल्यावर हे असं खाली उतरलं, x² + 9x + 18। नंतर आता मला काय करायचंय, 18 चे फॅक्टर शोधायचे, म्हणून 18 इथे लिहिला। तुम्हाला वहीत सुद्धा हे नोट डाउन करायचं आहे, पण पहिल्यांदा एग्जांपल समजून घ्या। तर बघा मित्रांनो, 18 आता 18 चे मला दोन फॅक्टर पाहिजे ज्याची मल्टिप्लिकेशन करून 18 येईल। तर बघा, समजा मी घेतला 9 × 2 = 18, पण मग याची प्लस करून इथला जो नंबर आहे तो आला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय आला पाहिजे, 9 आला पाहिजे। 9 2 चा 18 तर येतोय, पण समजा आपण याची प्लस केली, 9 + 2 किती झाले, 11। तर बघा, आन्सर 11 येतोय प्लस करून, 9 येत नाही, म्हणून आपल्याला ते चालणार नाही। मग आता काय घ्यावं लागणार आहे, तर बघा मित्रांनो, तर आता आपण समजा घेतला 6 3 चा 9 होतो समजा, सॉरी मित्रांनो 18 होतो, 6 3 चा 18 होतो समजा। तर बघा, याची एकदा प्लस केली तर आन्सर काय आलं, 9 आलं। 6 + 3 9। तर बघा, हे अशा प्रकारे 6 + 3 याची प्लस करून काय येतोय, 9 येतोय, म्हणजे आपण तो घेऊ शकतो 6 आणि 6 3 चा 9 हा इथे लिहून घेतला। तर बघा, खूप सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही फक्त लक्ष द्या, खूप साधं सिंपल वाटेल तुम्हाला। तर एक स्क्वेअर जो आहे तो तसा खाली घेतला, प्लस हा जो 6 आहे, तर बघा आता x² प्लस हा जो 6 आहे त्याला घ्यायचा, इथे x आहे म्हणून इथे सुद्धा आला x। इथे x आहे म्हणजे काय होणार आहे, प्रत्येक नंबरवर x येणार आहे, प्लस हा जो 3 आहे त्याला घेतला, इथे x आहे म्हणून या पण नंबरवर x, प्लस चा साइन देऊन फॅक्टर कशाचे, 18 चे, म्हणून इथे आला 18 = x घेतला तसा स्क्वेअर द्यायचा नाही, आणि नंतर 6x जो आहे त्याच्यातला सर्वात पहिले x घेतला, प्लस हा जो 6 आहे त्याला घेतला, हे x + 6 एवढं तयार झालं। काय केलं, याच्यात हा जो x होता त्याला इथे उतरवला, हा x इथे उतरवला, आणि काय केलं, प्लसचा साइन दिलं, आणि हा जो 6 होता त्याला इथे घेतला, म्हणजे याचं आन्सर झालं x + 6 इथे आलं, प्लस हा जो 3 त्याला काय केलं, इथे बाहेर काढला। पहिल्या ब्रॅकेट मध्ये जे आहे तेच दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आलं पाहिजे। आपण काय केलं, हा जो नंबर होता त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिला, आणि दुसरा जो नंबर आहे त्याला बाहेर काढला, आणि नंतर ब्रॅकेट मध्ये परत x + 6 तसाचा तसा, हा जो x + 6 आहे तो काय केला, इथे आला, = x + 6 तसाचा तसा खाली उतरला, आणि नंतर x प्लस हा जो 3 होता बाहेर काढलेला त्याला पण मध्ये घेतला। तर हे आला आपलं फायनल आन्सर, x + 6 x + 3। तर बघा मित्रांनो, आता आपण पुढचं एग्जांपल घेऊ। तर बघा मित्रांनो, खूपच सिंपल आहे, तुम्हाला पहिल्याच एग्जांपलहून समजलेलं असेल। आणि नंतर चालू करेल का, तर बघा मित्रांनो, आता दुसरं एग्जांपल काय आहे, x² - 10
आता याचे फॅक्टर कसे मिळणार आहे तर बघा मित्रांनो आता 3 तर बघा आता 3 3 चा 9 तर बघा मित्रांनो आता आपण याची प्लस केली तर 3 + 3 किती झाले 6 झाले म्हणजे पण आपल्याला काय आले पाहिजे 10 आले पाहिजे अशा प्रकारे चालणार नाही तर म्हणून आपण काय करू 9 1 चा 9 घेऊन घेऊ इथे काय मायनसचं साइन आहे म्हणजे इथे दोन्ही मायनस येणार 9 1 चा 9 आणि एवढं झाल्यानंतर सोल्युशन ह्याच असं खाली उतरलं x² - 10x + 9 एवढं झाल्यानंतर x² तसाचा तसा खाली उतरला मायनसचा साइन येतो इथे म्हणून मायनस आणि नंतर जो 9 येतो त्याला x आहे म्हणून x प्लस आता जो 1 आहे त्याला घेतला इथे x आहे म्हणून x प्लस फॅक्टर कशाचे 9 चे म्हणजे हा अँगल थोडा बाजूला घेऊन घेऊ मित्रांनो आपण तर बघा मित्रांनो हा अँगल थोडा बाजूला करून घेतला तर एवढं झाल्यावर हा जो एक स्क्वेअर होता त्याच्यातला फक्त आपण x घेतला स्क्वेअर द्यायचा नाही आणि मायनस ब्रॅकेट पाडलं सॉरी मित्रांनो कोणताच साइन इथे येणार नाही मायनसचं पण नाही आणि प्लसचं पण नाही 9x आहे त्याच्यातला फक्त x घ्यायचा इथे काय करायचं मायनसचं साइन द्यायचं कारण की इथे काय आहे मायनस आहे तर बघा आणि एवढं झाल्यानंतर हा जो 9 त्याला घेतला x - 9 ब्रॅकेट पाडून जो 1 होता त्याला बाहेर काढलं याला बाहेर काढल्यानंतर आणि नंतर x - 9 तसाचा तसा येते तर बघा 1 काय केला होता बाहेर काढला होता आणि x - 9 तसाचा तसा इकडे आला इज इक्वल पहिल्या ब्रॅकेट मध्ये x - 9 तसाचा तसा उतरला नंतर x - जो 1 होता तो पण इथे याला फायनल आन्सर काय आलं x - 9 x - 1 तर आता घेऊ आपण तिसरे एक्झाम्पल तर आपलं तिसरे एक्झाम्पल काय आहे y² - 24y + 144 तर बघा सोल्युशन याला असा खाली उतरवला हे खूप हार्ड आहे मित्रांनो आता तर बघा हे कशा प्रकारे सॉल्व्ह होणार आहे तर आता ज्याची मल्टिप्लिकेशन करून 144 आला पाहिजे आणि प्लस करून 24 आला पाहिजे काय घेणार आहे तर बघा मित्रांनो 12 चा स्क्वेअर काय येतो 124 तर बघा 2 2 चा 4 2 1 चा 2 नंतर इथे आला x परत 2 1 चा 2 1 1 1 4 चा 4 2 + 2 4 1 चा 1 हे बघा याचा स्क्वेअर काय आला 144 तर बघा मित्रांनो म्हणून इथे घेतला 12 इथे घेतला 12 तर बघा एवढं झाल्यावर फॅक्टर कशाचे 144 म्हणून तिथे काय केलं इथे लिहिला 144 इज इक्वल y² तसाचा तसा खाली आला मायनस हा जो 12 आहे त्याला घेतला नाही मित्रांनो इथे प्लसचे साइन आहे दोघांकडे चुकून मायनस घेतल्या गेलं तिथे सॉरी आणि नंतर प्लस y प्लस आणि 12 घेतला y² तसाचा तसा खाली उतरला प्लस हा जो 12 आहे त्याला इथे घेतला प्लस परत दुसरा जो 12 आहे त्याला घेतला आणि इथे y आहे म्हणून इथे सुद्धा y प्लस फॅक्टर कशाचे 144 इज इक्वल टू y तसाचा तसा इथे उतरला स्क्वेअर न देता प्लस आता इथे y देणं विसरून गेलो होतो मित्रांनो आपण कारण की इथे y म्हणून इथे सुद्धा y येतो
हा जो y आहे तो इथे घ्यायचा प्लस हा जो 12 आहे त्याला इथे घेतला y प्लस 12. हे पहिलं ब्रॅकेट पूर्ण झालं आणि नंतर जो दुसरा 12 होता त्याला बाहेर काढला आणि हा जो y प्लस 12 आहे तो तसाचा तसा इकडे आला इज इक्वल टू. एवढं झाल्यावर काय केलं y प्लस 12 इथला इथे उतरला. नंतर y प्लस जो बाहेर काढलेला 12 होता त्याला सुद्धा मध्ये घेतला. हे झालं फायनल आन्सर y प्लस 12 y प्लस 12. तर बघा पुढचं एक्झाम्पल आहे. कितवं एक्झाम्पल आहे 1 2 3 चौथं एक्झाम्पल आहे. तर चौथं एक्झाम्पल काय आहे 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. तर बघा सोल्युशन याला असा खाली उतरवला. एवढं झाल्यानंतर आपण काय केलं काहीच नाही करायचं. तर बघा फक्त एवढं करायचं 10 5 चा 15 किंवा 5 10 चा 15. 15 आला की नंतर एवढं केल्यावर काय करायचंय आपल्याला आता 10 घ्यायचा इथे. एवढं झाल्यानंतर 10 5 चा 50. हे झालं कंप्लीट. 5 ला काय करायचं मायनस घ्यायचा आणि एवढं झाल्यावर इथे आला 5. नंतर हे तसा खाली उतरवल्यावर इज इक्वल टू 5y स्क्वेअर प्लस 10y प्लस 5y. कसं केलं ते मी सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. तर बघा परत एकदा सांगून देतो. तर बघा y स्क्वेअर काय केला तसाचा तसा खाली उतरला 5y स्क्वेअर प्लस हा जो 10 आहे त्याला घेतला इथे y म्हणून इथे y प्लस हा जो 5 आहे त्याला घेतला इथे y म्हणून इथे y. या अँगलला थोडा दूर जाऊ दे. 15 10 5 चा 50 नंतर हा 5 आणि नंतर हा जो अँगल आहे त्याला पुसून घेऊ कारण की आपल्याला अडचण करत होता. नंतर आता एवढं झाल्यावर 5y इथे मायनसचं साइन द्यायचं आहे आणि अजून 5y झाल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे 10y आणि नंतर आपण काय केलं प्लस 5y केला पण तिथे 10y प्लस मायनस येईल कारण की इथे काय मायनसचं साइन आहे म्हणून. आणि हा जो 10 आहे त्याला इथे सॉरी मित्रांनो 5y आणि नंतर कसं होईल मायनस हा जो 10 आहे तो इथे येणार आणि नंतर एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचंय 5y त्याच्यावर काय करायचं हे द्यायचं नाही. हे द्यायचं नाही म्हणजे काय द्यायचं नाही तर बघा स्क्वेअर द्यायचा नाही आणि नंतर एवढं झाल्यावर y प्लस आता काय करायचं 5 2 चा 10 म्हणून इथे यायचा 2y प्लस 2 मायनस जो हा जो 5 आहे त्याला काय करायचा बाहेर काढायचा आणि नंतर y प्लस 2 तसाचा तसा इथे. एवढं झाल्यावर y प्लस 2 तसाचा तसा खाली उतरला आणि नंतर 5 हा जो 5y आहे त्याला घेतला. 5y घेतल्यावर आपण काय केलं मायनस हा जो 5 आहे त्याला घेतला. एवढं झाल्यानंतर इज इक्वल टू y प्लस 2 तसा खाली उतरला. एवढं झाल्यावर जो 5 आहे त्याला बाहेर काढलं आणि नंतर y मायनस 1 करून टाकलं कारण की 2 1 चा 5 ला कशानेच सेव्ह होत नाही. हे आलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता आपण घेऊ पुढचं एक्झाम्पल. तर पुढचं एक्झाम्पल काय आहे p स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. तर बघा सोल्युशन हे असं खाली उतरलं p स्क्वेअर मायनस 2p मायनस 35.
एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, 35 चा फॅक्टर काढायचा आहे. काय येणार आहे, 35 चा फॅक्टर, 75 चा 35. काय केलं आपण, 75 चा 35 मायनस 7 आणि प्लस 5. तर बघा, मित्रांनो, आता 75 चा 35. तर बघा आता 7 मधून 2 गेले तर 5 उरता, म्हणजे याचे प्लस आणि मायनस करून 2p बरोबर 1 आहे. आणि नंतर p स्क्वेअर तसा तसा खाली आला, मायनस हा जो 7p आहे त्याला घेतला. एवढं झाल्यावर आपण काय केलं, इथेही मायनसचं साइन आहे म्हणून इथेही मायनसचं साइन दिलं. हा जो 5 इथं आला आणि त्याला 5p प्लस फॅक्टर कशाचे, 35, म्हणजे इथे 35 लिहिला आणि p तसाचा तसा खाली उतरला. ब्रॅकेट देऊन हा जो p त्याला घेतला मायनस, हा 7 इथे आला. एवढं झाल्यावर प्लस हा जो 5 आहे त्याला घेतला p - 7 तसाचा तसा इथे आला. एवढं झाल्यावर p - 7 तसाचा तसा खाली उतरला. नंतर p - जो बाहेर काढलेला 5 आहे तो इथे आला. हे आला आपलं फायनल आन्सर. काय एक्झाम्पल आहे आता, सोल्युशन. हे असं खाली उतरलं, p स्क्वेअर मायनस 7p मायनस 44 इज इक्वल 44 चे फॅक्टर कसे पडणार आहे, 44. तर 44 चे फॅक्टर अशा प्रकारे पडले जाते. आता 11 शिवाय तर कोणत्याच पाड्यात 44 येत नाही. 11 आणि इकडे केला प्लस 4, 11 4 चा 44. तर बघा आता 11 मधून 4 गेले तर 7 उरता, म्हणजे याची प्लस मायनस करून 7 येतोय, म्हणजे चालेल. -11 - 4. p स्क्वेअर खाली घेतला, मायनस हा जो 11 आहे त्याला घेतला, हा p उतरला खाली, मायनस हा जो 4 आहे तो घेतला, हा p उतरला खाली, प्लस फॅक्टर कशाचे, 44 चे, म्हणून इथे आला 44 इज इक्वल टू p उतरला खाली, त्याच्यावर स्क्वेअर द्यायचा नाही. आणि हा जो p तो इथे आला, मायनस हा जो 11 आहे तो इथे आला. इथे प्लसच साइन द्यायचंय जेव्हा तुम्ही कोणता नंबर बाहेर काढणार. तर बघा, हे झाल्यावर 4 जो आहे तो बाहेर काढला आणि p - 11 तसाचा तसा इथे आला. नंतर p - 11 खाली घेतला, हाच असाचा असा खाली घेतला, p - 11 p मायनस हा जो 4 आहे त्याला घेतला. तर हे आला आपलं फायनल आन्सर, p - 11 p - 4. तर बघा मित्रांनो, आता पुढचं एक्झाम्पल काय आहे आपलं, तर बघा मित्रांनो, आता एक्झाम्पल काय आहे, m स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. तर बघा सोल्युशन. हे काय केलं, असं खाली घेतलं. तर बघा आता एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचंय, आता 120 कोणत्या पाड्यात येतात, हे बघा 15 8 120 मायनस 15 प्लस राहतील का मायनस, तर बघा 50 नाही राहतील, मायनस नाही मित्रांनो, हा 50 नाही मायनस आणि 8 सुद्धा मायनस, 15 8 चा 120. m स्क्वेअर तसा इथे आला, मायनस जो 15 त्याला घेतला, इथे m आहे म्हणून इथे m. फॅक्टर कशाचे, 120 चे, ते लिहायचं राहून गेलं. नंतर 15m प्लस 8 घेतला आणि त्याला m इथे होता म्हणून. फॅक्टर कशाचे, 120 चे. याला थोडं लहान करून घेऊ, म्हणून इथे घेतला 120 इज इक्वल टू m नंतर
प्लस हा जो 15 आहे तो इथे आला प्लस हा जो 8 आहे त्याला काय केला बाहेर काढला. नंतर इथे मायनसचं चिन्ह नाही कारण की इथे काय मायनस आहे आणि m मायनस हा जो 8 आहे त्याला घेतला. एवढं झाल्यानंतर m मायनस 15 जो आहे तो असाचा असा खाली आला प्लस इथे प्लसचा साइन द्यायचं बाहेर काढताना पण आपल्याला बाहेर नाही काढायचं आहे कारण की ही स्टेप आपली फॉलो करून झाली इथे. आणि नंतर एवढं झाल्यावर m मायनस जो 8 आहे त्याला सुद्धा इथे घेतलं तर फायनल आन्सर आलं m मायनस 15 m मायनस 8. तर हे काय झालं हे आलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता एक्झाम्पल काय m स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. तर बघा सोल्युशन हे असं काय केलं खाली उतरवलं m स्क्वेअर मायनस 25. तर बघा m स्क्वेअर मायनस 25m प्लस 100 हे असं झाल्यावर खाली उतरवलं असं. आता 100 सोपं आहे मित्रांनो 100 चे तर तुम्हाला लगेच चाललं पाहिजे 25 चा 100. तर बघा मित्रांनो m स्क्वेअर मायनस हा जो 20 आहे त्याला घेतला आणि इथे m आहे म्हणून इथे सुद्धा आला m मायनस हा जो 5 आहे त्याला घेतला आणि इथे m आहे म्हणून इथे सुद्धा आला m इज इक्वल टू हे एवढं झाल्यावर प्लस फॅक्टर कशाचे 100 चे म्हणून इथे आलं 100. नंतर इथे स्क्वेअर ने दिला मित्रांनो स्क्वेअर तर पहिल्या त्याच्यावर द्यायचा राहतो आणि नंतर 20 इथे काय दिलं ब्रॅकेट दिल्यावर तर बघा आता काय होणार आहे जो 20m त्याच्यातला m मायनस हा जो 20 आहे तो आला इथे एवढं झाल्यावर प्लस 5 ला काढला बाहेर m मायनस 20 हा आला असा इकडे इज इक्वल टू हे झाल्यानंतर आपण काय केलं तर बघा m मायनस 20 तसा आला इथे आणि नंतर m मायनस हा जो 5 आहे त्याला तो आला इथे m मायनस 20 m मायनस 5 हे आलं आपलं आन्सर. तर बघा मित्रांनो आता घेऊ आपण पुढचं एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो आता 3 आणि नंतर 50 याची काय केली आपण मल्टिप्लिकेशन केली 3 मल्टिप्लाय बाय 50 5 3 चा 45 म्हणून इथे आला 45 आणि नंतर आता काय करायचंय 43 चे दोन फॅक्टर पाडायचे ते म्हणजे 9 5 चा 45. तर बघा सोल्युशन हे असं खाली उतरलं तर बघा मित्रांनो हा असा खाली उतरल्यावर मग आपण काय केलं इथे तर बघा इथे आता हे करायचं 3x स्क्वेअर तसा खाली आला 3x स्क्वेअर आता तसा खाली आल्यावर प्लस हा जो 9 आहे त्याला घ्यायचा आणि इथे x आहे म्हणून इथे x आणि नंतर 9x झाल्यानंतर प्लस 5 वाला x 5x हा जो 5 आहे त्याला घेतला प्लस हा जो 15 आहे तो आला कारण की फॅक्टर 15 चे नंतर 3x इथे आला आणि एवढं झाल्यावर आता 3 आहे ना इथे मग आता आपल्याला काय करायचं आहे हा जो x आहे तो इथे घेतला x 9 करून टाकायचा नाही तर बघा 9 चा स्क्वेअर काढायचा आहे 9 चा स्क्वेअर तर बघा आता 3 3 चा 9 येतो मग आपण काय करू आता इथे 3 घेऊ x प्लस 3 आणि नंतर प्लस हा जो 5 आहे त्याला बाहेर काढलं आणि x प्लस 3 तसाचा तसा
नंतर x+3 तसाचा तसा खाली उतरला. नंतर x+3 तसाचा तसा खाली उतरल्यावर आपण काय केलं, हा जो 3x आहे त्याला इथे घेतला प्लस जो 5 बाहेर काढलेला त्याला मध्ये घेतला. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. हे काय आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो, आता पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपलं. तर बघा, तर पुढचं एक्झाम्पल आहे 2x² प्लस x मायनस 45. तर बघा मित्रांनो, आता काय करायचं, तर आता 2x² प्लस x 45. तर बघा आता हे कशा प्रकारे होईल, इथे 1 आली पाहिजे, x म्हणजे काय 1. तर बघा म्हणून आता काय करायचं, 90 करून घेऊ मित्रांनो आपण इथे -90 आणि नंतर 90 चे फॅक्टर काय आहे 10. इकडून ठेवायचा प्लस, इकडून ठेवायचा मायनस. 10 9 90. नंतर सोल्युशन हे असंच असं खाली उतरलो. एवढं केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2x² तसा तसा खाली घेतला प्लस आता हा जो 10 आहे त्याला घेतला इथे x आहे म्हणून इथे x प्लस हा जो 9 आहे त्याला घेतला इथे x आहे म्हणून इथे x प्लस हा जो 45 आहे त्याला इथे आणला, कारण की ते काय 45 चे फॅक्टर केलेले आहेत आपण, त्याला ते 90 चे केलेले असले आपण तरी त्याचा 45 चेच म्हणावे लागणार आहे. तर बघा नंतर 2x तसा घेतला, त्याच्यावर स्क्वेअर द्यायचा नाही आणि मग प्लस करायची. प्लस ने मित्रांनो जेव्हा ब्रॅकेट येतात तेव्हा कशाचाच साइन येत नाही. ब्रॅकेट दिल्यावर जो x आहे त्याला घेतला प्लस x सर्वात पहिले काय करायचा इथे उतरवायचा प्लस हा जो 10 आहे त्याला घेतला प्लस हा जो 9 होता त्याला काय केला बाहेर काढला आणि नंतर काय केलं x + 10 तसा काय झाला इथे आला. एवढी स्टेप झाल्यानंतर x + 10. तर बघा मित्रांनो इथे मायनसचं चिन्ह होतं म्हणून प्लस नाही इथे मायनस येईल, इथे सुद्धा मायनस येईल. पण जेव्हा आपण काही बाहेर काढतो तेव्हा ज्याच्या सोबत फक्त प्लसचाच साइन लागतं. नंतर x प्लस एवढं केल्यानंतर x ने काय करायचं x + 10 नाही x - 10 असं आहे म्हणून याला काय केलं असं खाली उतरवलं. हे कंप्लीट झाल्यानंतर तर बघा मित्रांनो हा जो बाहेर काढलेला 9 होता आता त्याला सुद्धा आपण काय केलं मध्ये घेतला. x + 10 तर असा खाली उतरला आणि नंतर x - 9 जो बाहेर काढलेला 9 होता त्याला काय केलं इथे घेतला. याला फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता आपण घेऊ पुढचं एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो पुढचे एक्झाम्पल आपण थोडेफार पळवू आता, कारण की तुम्हाला आता सगळं कळालेलंच असेल. नंतर पुढचं एक्झाम्पल आहे 20x² मायनस 26x आणि नंतर प्लस 8. तर बघा मित्रांनो एक्झाम्पल बरोबर आहे का? हा, तर बघा मित्रांनो एक्झाम्पल बरोबर आहे. तर बघा मित्रांनो सोल्युशन हे काय केलं असं खाली घेतलं आणि एवढं झाल्यावर आता काय करायचंय मित्रांनो, तर बघा आता याला डिवाइड होईल
मल्टिप्लिकेशन होईल असा नंबर कोणता आहे? तर बघा कोणताच नाही ते 20 मल्टिप्लाय बाय 8 करून टाकू. 20 मल्टिप्लाय बाय 8 तर इथे आले 160 कारण की 28 चा काय येतो 160. नंतर एवढं झाल्यानंतर याचे फॅक्टर आपल्याला काय करायचे -16 -10 16 10 चा 160. तर बघा मित्रांनो आता आपल्याच पद्धतीने एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो आपल्याच पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर ते कशा प्रकारे सोडवलं जाणार आहे 20x स्क्वेअर मायनस जो 16 आहे त्याला घेतला आणि ते जो x आहे तो तसा खाली उतरला मायनस जो 10 आहे त्याला घेतला आणि इथे x आहे म्हणून इथे x प्लस जो 8 आहे त्याला इथे घेतलं आणि एवढं झाल्यानंतर इज इक्वल टू 20. आता काय करायचं 2 2 चा 4 इथे आला 4 आणि नंतर तो x आहे म्हणून इथे आला x नंतर ब्रॅकेट आणि नंतर 4 आणि हे काय 16 दाव 160. मग आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे 5x नंतर मायनस 5 का घेतला कारण की त्याच्यात 1 प्लस करून टाकलं. नंतर 5 मायनस हा जो x 4 आहे त्याला घेतला नंतर मायनस 4 झाल्यानंतर हा 10 घ्यायचा इथे उतरला x आणि हे आलं 10x. तर बघा मित्रांनो एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे आता प्लस हा जो 8 आहे त्याला घ्यायचा आणि 10x प्लस 8 5 मायनस 4 गेला होता. आता 4 कशामुळे येणार आहे 2 2 चा 4 एवढं चुकलं होतं म्हणून आपण कॅन्सल केलं. तर आणि नंतर 5x - 4 असा इथे आला आणि एवढं झाल्यावर आता काय करायचं 5x - 4 नंतर हा जो 5x आहे त्याला तसा इथे उतरवला मायनस हा जो 4 आहे तो घेतला आणि नंतर एवढं झाल्यानंतर आपण काय केलं तर बघा तर आपण एवढं केलं की जो 4 आहे त्याला घेतला 4x आणि नंतर 2 2 चा 4 हा जो 2 होता त्याला इथे उतरवला मायनस देऊन नंतर इज इक्वल टू 5x तसा खाली उतरला मायनस हा जो 4 होता त्याला इथे तसा खाली उतरवला आणि 2 जो होता तो बाहेर निघाला आणि नंतर इथे प्लसचं चिन्ह द्यायचं 2x मायनस आता काय करायचं 2 1 चा 2 म्हणजे इथे आला 1. एवढं झाल्यानंतर आपण काय केलं जो 2 होता त्याला बाहेर काढलं नंतर 2x मायनस हा जो 1 आहे त्याला घेतला 2x - 1 नंतर 5x मायनस हा जो 4 आहे तो तसा इथे आला. हे खूपच मोठं एक्झाम्पल होतं पण आपण हे सुद्धा सॉल्व केलेलं आहे त्यामुळे आता पटकन लाईक करून सबस्क्राइब करा. तर बघा मित्रांनो आता पुढच्या एक्झाम्पलला आपण स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो आता पुढचं एक्झाम्पल काय आहे तुम्हाला तर एवढं सोडवल्यानंतर हे एक्झाम्पल तुम्हाला यायला पाहिजे पण हे मीच सोडवून देतोय तुम्हाला. तर बघा आता इथे काय येणार आहे 40 आला 44 आला सॉरी आणि नंतर मल्टिप्लाय बाय 3 132. आता काय करायचं 132 चे काय करायचे फॅक्टर काढायचे -12 इथे आला नंतर 11 जो होता तो इथे आला 12
32. नंतर 31 इथे येतील. तर बघा मित्रांनो, हे आपलं फायनल एक्झाम्पल सुरू आहे. तर बघा मित्रांनो, आता सोल्युशन हे असं खाली उतरलं. हे असं खाली उतरल्यावर आपण काय केलं, 44x स्क्वेअर तसा मांडला, मायनस हा जो 12 होता त्याला घेतला, इथे x आलाय म्हणून इथे पण x, आणि नंतर मायनस हा जो 11 आहे त्याला घ्यायचा, इथे x आहे म्हणून इथे सुद्धा x इज इक्वल टू 44x तसा खाली उतरला, मायनस आता काय करायचं, 44x देऊन कशाचाच साइन द्यायचा नाही आणि ब्रॅकेट काढायचा. हा जो x आहे त्याला घ्यायचा आणि नंतर हा x इथे घेतला, मायनसचा साइन दिलं आणि हा जो 12 आहे तो इथे आला. एवढं झाल्यावर इथे बाहेर काढताना दोन्ही मायनसचे साइन जर असले तर इथे काय करायचं, प्लसचा साइन द्यायचं आणि x + 12 तसा इथे आला. एवढं झाल्यावर x - 12 असा खाली उतरला, इथे मायनसचा साइन आहे मित्रांनो, सॉरी. तर बघा x - 12 तसा उतरल्यानंतर आपण इथे बाहेर काय काढला होता, 11. तर बघा 11 तिथे बाहेर काढलेला आहे. नंतर x + 12 आल्यावर x - 12 आल्यावर x मायनस जो बाहेर काढलेला 11 आहे तो सुद्धा मध्ये आला. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सर्व एक्झाम्पल सोडवलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर